तर आणखीन एक बातमी या घडीची सगळ्यात महत्त्वाची, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेचा वृत्त सर्वात आधी लोकशाही मराठीनं दाखवलेला होता। 25 डिसेंबरला ही बैठक झालेली होती। विलिनीकरणाला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांचा विरोध असल्याचं सर्वात आधी लोकशाही मराठीनं दाखवलेलं होतं। ही जी तुम्ही दृश्य पाहताय ती 25 डिसेंबर 2025च्या रात्रीची आहे। जिजाई बंगला आहे, अजित पवार यांचा। या ठिकाणी अमोल कोल्हे उपस्थित होते। या बैठकीकरता रोहित पवारही उपस्थित होते। तर दृश्यांमध्ये तुम्हाला आता अजित पवारही दिसतील। या बैठकीनंतर ही दृश्य अजित पवार यांची, या बैठकीनंतर अजितदादा बाहेर पडत असल्याची ही दृश्य चर्चा करत असल्याची ही दृश्य, पण या बैठकीनंतर रोहित पवार यांना जेव्हा विचारणा केली, बैठक ही विलिनीकरणासंदर्भात होती का, काय चर्चा झाली, त्यावेळी मात्र रोहित पवार यांनी आपण तिथं नव्हतोच असं म्हणत तो मी नव्हेच असा पवित्रा घेतला। पण या बैठकीनंतर अमोल कोल्हे काय म्हणाले ऐकूया आपण। प्राथमिक आमची चर्चा झालेली आहे। या संदर्भामध्ये वरिष्ठांना आधी आम्ही कल्पना देऊ, वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर मग आम्ही या संदर्भात ही आघाडी होऊ शकते का, बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।